नमस्कार मंडळी, मी प्रदीप. आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवा व्हिडिओ. आज आपण आलो आहोत पिंपरीमधील एचच्या ग्राउंड येथे. पाठीमागे फन फेस्टिवल चालू आहे. त्या फन फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. चला तर आतमध्ये जाऊया आणि बघूया किती एन्जॉय करता येते ते. आतमध्ये जाण्याआधी आपल्याला तिकीट काढायचं आहे. पर पर्सन 100 रुपीज तिकीट आहे. तिकीट काढून आतमध्ये प्रवेश दिला जातो. चला तर आतमध्ये जाऊया मंडळी. समोर तिकीट काउंटर आहे. तिकीट काढायचं आणि आतमध्ये जायचं आपल्याला. तिकीट काढून आतमध्ये जाऊया. मंडळी तिकीट काढलेलं आहे. तिकीट काढून आता आम्ही आतमध्ये चाललोय. इथे आजूबाजूला सर्व लोक फोटो वगैरे काढून घेत आहे. व्हिडिओ खूप मस्त आणि मजेशीर होणार आहे. खूप एन्जॉय होणार आहे आतमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चला तर आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये कुठे कुठे एन्जॉय करता येते. मंडळी प्रवेशद्वारावरती तिकीट चेक झालेलं आहे. तिकीट चेक करून आता आतमध्ये आम्ही आलेलो. आतमध्ये जाऊया आणि मजा करू. मंडळी या मेन प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. इथे छान असं हे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे एन्जॉय करण्यासाठी. क्रिसमसचे ट्रीज वगैरे लावलेले आहेत. सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. सेल्फी काढतात सर्व लोक. खूप एन्जॉयमेंट चालू आहे. अजून आतमध्ये जायचं आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. मंडळी इथलं जे एंट्रन्स सजवलेलं आहे, ज्या मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्या दुकानांच्या नावाने इथे हे एंट्रन्स सजवलेलं आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता. शॉप्सीफाय आहे, परत स्टारबक्स आहे. यांच्या नावाने यांचे चित्र किंवा यांचे पोस्टर्स यांनी इथले जे एंट्रन्स, जो इथला एंट्रन्स आहे तो सजवलेला आहे. खूप छान वाटतंय. एंट्रन्स एवढा सुंदर आहे तर आतमध्ये अजून किती छान असेल. चला तर आतमध्ये जाऊया. मंडळी खूप छान असं हॉटेलची थीम दिलेली आहे. मोठ्या मोठ्या ब्रँड्सची थीम दिलेली आहे. हा एंट्रन्स खूप सुंदर असा सजवलेला आहे. इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता रिंग लाईट वगैरे आहे. म्युझिक वरती फोटो काढण्यासाठी लहान मुले ते फोटो काढून घेत आहे. मंडळी आता आपण आलो आहोत ते बर्ड्स किंगडम मध्ये. चला तर आतमध्ये जाऊया आणि कोणते कोणते पक्षी आहेत, बर्ड्स आहेत ते बघूया. मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हेच ते पक्षी आहेत जे आपण इथे बघायला आलेलो आहे. अजून खूप सारे इथे डबी पक्षी आहेत. हेच पक्षी आपण बघणार आहोत. तर पुढे जाऊया आणि बघू. मंडळी इथे आपल्याला हे अशा पद्धतीचे पक्षी बघायला मिळतील. पण या बाजूला गेल्यावर इकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला खरे पक्षी बघायचे. ते पक्षी आपण बघूया पुढे जाऊ. चला तर
मंडळी इथे खूप सारे पक्षी आहेत, ते सगळे पक्षी आपल्याला बघायचे आहेत. छान छान. इकडचे छोटे छोटे पक्षी बघून आता आम्ही मोठे पक्षी बघण्यासाठी आलो. मोठे पक्षी म्हणजे शाहमृग म्हणजेच ऑस्ट्रिच बघण्यासाठी आम्ही इकडे आलो. मंडळी हे सगळे पक्षी बघून आता आम्ही चालू फिश टनल मध्ये मासे पाहण्यासाठी. चला तर पुढे जाऊया. हे फिश पाहत पाहत पुढे आल्यानंतर आता सुरुवात होते फिश टनलला. चला तर आपण फिश टनलकडे जाऊया. मंडळी फिश टनल मधून आता आपण बाहेर आलो आहोत. पुढे जाऊया आणि पुढे काय काय आहे ते सर्व पाहून घेऊया. चला तर मग पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे लाकडी वस्तू वगैरे आहेत. चिनी मातीची भांडी हे सर्व विकायला ठेवलेली आहे. आता इथून पुढे छोटे छोटे शॉप्स चालू होत आहेत. ग्रोसरीच्या किंवा स्टेशनरी किंवा लाकडी वस्तू, चिनी मातीची भांडी, हे सर्व असे छोटे छोटे शॉप्स इथे आहेत. चला तर इथून पुढे जाऊया. शॉप्स पाहत पाहत आपण पुढे जाऊया.
मंडळी इथे खूप सारी छोटी छोटी दुकानं आहेत, खेळणी, घरगुती वस्तू, कपड्यांची दुकाने, हर तऱ्हेची इथे दुकाने आहेत. मंडळी आमच्या छोटूला गनने बलून्स फोडायचे, तर ते बलून्स फोडण्यासाठी आम्ही आता जाणार आहे. चला. मंडळी आता बलून्स फोडून आम्ही आता पुढे चाललोय. पुढे बघायचं आपल्याला अजून काय काय आहे. चला तर जाऊया पुढे. आता हे गेम्स पाहिल्यानंतर पुढे चाललोय जे किड झोनमध्ये, जिथे जॉईंट व्हील आहे, परत लहान मुलांसाठी मिनी ट्रेन्स आहेत. चला तर आपण तिकडे जाऊया आणि लहान मुलांची एन्जॉयमेंट पाहून घेऊया. मंडळी इथे आम्हाला खूप मजा आलेली आहे. इथे सर्व गेम्स पाहिलेले आहेत, सर्व ॲक्टिव्हिटीज पाहिलेले आहेत. तुम्ही पण इथे व्हिजिट करून या सर्व गोष्टी एन्जॉय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.